MSF भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे। MSFच्या जवळपास 30 ते 40 हजार जागांसाठी MSFची भरती या ठिकाणी निघत आहे, लक्षात ठेवा। आणि या संदर्भात अपडेट सुद्धा आलेला आहे, ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि शिक्षण फक्त यामध्ये 12वी पास लागते, 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार पुरुष उमेदवारांचा यामध्ये MSF भरतीमध्ये निवड होणार आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे MSF भरतीमध्ये। त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, कारण की या भरतीमध्ये कोणताही आपल्याला पेपर या ठिकाणी द्यायला लागत नाही, कोणताही यामध्ये ग्राउंड नाही, कोणताही यामध्ये मुलाखत नाही, कोणताही यामध्ये उंचीची काही अट नाही। डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 23,000 रुपये महिना भेटणार आहे। आणि इन हँड जो भेटते 18 ते 19,000 रुपये इन हँड आपल्याला भेटणार आहे कडून। आणि त्याचबरोबर MSFच्या ज्या ड्युटर आहे ते जे काही धरण आहे, बांध आहे, त्याचबरोबर डॅम आहे, जे काही सरकारी कार्यालय निमशासकीय कार्यालय आहे, तर महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदा मिळून जे विद्यार्थी मिळून MSFच्या ड्युटर आहे ते त्याला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा MSFला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर 30 ते 40 हजार जागांसाठी ही MSFची भरती निघत आहे। आणि त्याचबरोबर कोणताही पेपर यामध्ये होणार नाही आहे, तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा निवड होणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSFला महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा MSFच्या ड्युटर आहे ते मोठमोठे रेल्वे स्टेशन झालं, मेट्रो स्टेशन झालं, त्याचबरोबर जे काही या ठिकाणी जे काही मंदिर वगैरे झालं, त्याचबरोबर जे काही सरकारी कार्यालय निमशासकीय कार्यालय झालं, वाहतूक झालं, ठीक आहे, अशा विविध ठिकाणी तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ठिकाणी जर मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेलं तर तुम्हाला दवाखाने वगैरे झालं तर त्या ठिकाणी MSF वाले तुम्हाला दिसणार आहे, एक लक्षात ठेवा। महाराष्ट्र पोलिसांच्या खांद्याला खांदे मिळून जे विद्यार्थी मिळून ते ड्युटी करतात, एक लक्षात ठेवा। आणि 8 घंटेची ड्युटी MSF मध्ये राहते, एक लक्षात ठेवा। आणि पगार सुद्धा आपल्याला यामध्ये जे विद्यार्थी मिळून 23,000 रुपये महिना राहते, पण इन हँड जो भेटते आपल्याला 18-19,000 रुपये काटकूट करून आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर MSF भरती संदर्भात पहिले मी तुम्हाला पत्रक या ठिकाणी दाखवतो, त्यानंतर आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर बघा विषय काय, पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मधील प्रतीक्षाधीन व पात्र परंतु निवड न झालेले पुरुष व महिला उमेदवार यादी ईमेलद्वारे मिळण्याबाबत। तर बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रस्तावित असून आपल्या घटकात महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये राबवण्यात आली होती। सदर भरतीमध्ये मैदानी प्लस लेखी परीक्षा, फिजिकल प्लस ग्राउंड अशा दोन्ही परीक्षेची प्रतीक्षाधीन वेटिंग यादीवरील उमेदवार तसेच पात्र परंतु निवड न झालेले उमेदवार क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड सेट मैदानी परीक्षेमध्ये 50 पेक्षा जास्त गुण व लेखी परीक्षेमध्ये 40 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार अशा यादीमध्ये उमेदवारांमधून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती करण्याचे प्रस्तावित आहे, एक लक्षात ठेवा। तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, या पत्रकमध्ये काय म्हटलं आहे, ज्या पण विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये या ठिकाणी 50% वरतं, ठीक आहे, आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये 40 पेक्षा जास्त जर गुण मार्क पडले असेल तर अशा विद्यार्थ्यांना जे आहे असे विद्यार्थी या ठिकाणी पात्र या ठिकाणी असणार आहे, अशा विद्यार्थ्यांना यामध्ये पात्र असणार आहे। अशा यादीमध्ये उमेदवारांमधून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष महिला सुरक्षा रक्षक भरती करण्याचे या ठिकाणी प्रस्तावित आहे म्हणते, एक लक्षात ठेवा। तर तरी सन 2024-25 मधील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन उमेदवार वेटिंग व पात्र वेटिंग पाहिजे काय म्हटलं आहे, वेटिंगचे पण त्या ठिकाणी घेणार आहे, त्याचबरोबर पात्र पण सिलेक्टेड नाही झाले, म्हणजे ज्यांचं म्हणजे या ठिकाणी ग्राउंडही भेटलं त्यांना पेपर सुद्धा त्यांनी दिला, तर अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा यामध्ये निवड होणार आहे। हे जे विद्यार्थी मिळवणं पत्रकमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे। तर ही जी MSFची जी भरती आहे विद्यार्थी मिळवणं हे जवळपास 30-40 हजार जागांसाठी या ठिकाणी येत आहे, एक लक्षात ठेवा। तर जवळपास या ठिकाणी ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी आपल्याला मेसेज येणार आहे। तर ही MSF मध्ये कोणाला सिलेक्शन होत आहे या भरतीमध्ये, ज्यांनी पोलीस भरती दिली, जे आता 16,000 जागांसाठी जे पोलीस
भरती आता झाली होती की नाही एक लक्षात ठेवा. 2025 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जे 2025 मध्ये ज्या जागा निघाल्या होत्या जवळपास या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्याचबरोबर 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड झालं होतं. तर या भरती हे झालेली जी काही पोलीस भरती आहे, ज्यांनी सुद्धा झालेली पोलीस भरती दिली आहे, तर त्यामधल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे MSF मध्ये एक लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येते की सर फॉर्म कधी भरावा लागणार आहे. यामध्ये फॉर्म नाही भरावा लागत एक लक्षात ठेवा. डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. MSFची याच्या अगोदर भरती निघत जात आहे 2022च्या अगोदर 1600 मीटर रनिंग झालं, आणि त्याचबरोबर 12वीच्या पर्सेंटेजवर आपलं सिलेक्शन होत आहे. पण आता काय झालं आहे आणि त्यानंतर काय केलं होतं त्यांनी की फक्त पोलीस भरतीचे जे काही वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांनाच बोलावलं जात आहे. पण आता काय करत आहे विद्यार्थी म्हणून, जे विद्यार्थी वेटिंगला पण नाही आहे असे विद्यार्थ्यांना पण MSF मध्ये बोलावल्या जात आहे एक लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला 100% बोलावणार आहे एक लक्षात ठेवा. तुम्ही असं नका समजू की MSF मध्ये फक्त जे वेटिंगला आहे त्यांनाच घेते, असं नाही आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, MSFची जे विद्यार्थी म्हणून डिमांड या ठिकाणी वाढलेली आहे. मुंबईसारख्या ठिकाणी, पुणेसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी, तर अशा मोठमोठ्या शहरामध्ये जे MSFची डिमांड वाढलेली आहे. तर MSF मध्ये जे महाराष्ट्र पोलीस मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना MSF मध्ये घेतल्या जातात. जे काही महाराष्ट्र पोलीस भरती झाली तर त्यामध्ये जे विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटले त्यांना MSF मध्ये नाही बोलावणार आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जे पत्रकमध्ये दिलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये 50% पेक्षा मार्क पडले आणि पेपरमध्ये ज्यांना 40 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी पडलेले आहे, तर अशा विद्यार्थ्यांचा डायरेक्ट MSF मध्ये या ठिकाणी निवड होणार आहे. डायरेक्ट आपल्याला मेसेज येणार आहे. मेसेज आल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी म्हणून डायरेक्ट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलावलं जाणार आहे मुंबईसारख्या ठिकाणी एका दिवसासाठी, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तिथून आल्यानंतर आपल्याला 45 दिवसासाठी ट्रेनिंगला बोलावलं जाणार आहे. आणि आपली ट्रेनिंग असणार आहे जे काही SRPFचे गट क्रमांक आहे आपल्या जिल्ह्यातले, तर त्या ठिकाणी आपलं 45 दिवसाचा ट्रेनिंग होणार आहे. आणि आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपल्याला एक लोकेशन दिलं जाणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला ड्युटी भेटणार आहे एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे MSF मध्ये आपलं निवड होणार आहे. तर बघा, जे विद्यार्थी वेटिंग नाही आहे तर त्यांना पण या ठिकाणी बोलावणार आहे एक लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी म्हणून जे काही पोलीस भरतीला जे काही विद्यार्थी वेटिंगला राहते त्यांना पण बोलावलं, आणि जे विद्यार्थी वेटिंगला नाही आहे त्यांना पण या ठिकाणी MSF मध्ये बोलावलं आहे. हे पत्रकमध्ये या ठिकाणी दिलं आहे एक लक्षात ठेवा. तर जे काही विद्यार्थी वेटिंगला राहते तर ते वेटिंगचे जे विद्यार्थी MSF जॉईन करत नाही एक लक्षात ठेवा, कारण की त्यांना माहीत राहते, कारण की वेटिंगवाले जे विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कानं कटले राहते त्यांना माहीत राहते की आपण जर या ठिकाणी 1 वर्ष आणखीन अभ्यास केला तर आपलं डायरेक्ट महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. पण आपण MSF जर जॉईन केलं तर आपला 8 घंटेची ड्युटी केल्यानंतर आपण थकून जातो. आपली जसे पाहिजे तशी तयारी होणार नाही, जसे पाहिजे तसं ग्राउंड होणार आहे, जसं पाहिजे तसा आपला पेपर अभ्यास होणार नाही. त्यामुळे जे काही विद्यार्थी वेटिंगचे राहते ते विद्यार्थी जॉईनच करत नाही एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर त्यामुळे जे विद्यार्थी म्हणून MSF मध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी वेटिंगला नाही आहे असे सुद्धा विद्यार्थी बोलावले जाते. तुम्हाला पेपरमध्ये 40 पेक्षा जरी जास्त मार्क असले तरी सुद्धा तुम्हाला MSF मध्ये बोलावलं जाणार आहे. तर MSF मध्ये त्याच विद्यार्थ्यांना बोलावलं जाणार आहे जे विद्यार्थ्यांना पेपर भेटलेला आहे. ठीक आहे, MSFची जी ड्युटी आहे विद्यार्थी म्हणून चांगले एक लक्षात ठेवा. तर यामध्ये फायदे पण आहे, नुकसान पण आहे. तर फायदे मी तुम्हाला सांगून देतो. पहिली गोष्ट, आपण नोकरीवर लागतो, आपल्याला मान सन्मान भेटते, त्याचबरोबर आपल्याला पगार वगैरे चालू राहते. 19,000 रुपये महिना भेटते इन हँड, सगळं काटकोट करून. आणि त्याचबरोबर आपण जे बाकीच्या भरतीची सुद्धा तयारी करू शकतो. आणि त्याचबरोबर नुकसान काय आहे, तर नुकसान बघा विद्यार्थी म्हणून आपण 8 घंटेची ड्युटी करतो तर 8 घंटे आपले वेस्ट होऊन जाते, आणि 8 घंटे ड्युटी केल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी अभ्यासात मन लागत नाही एक लक्षात ठेवा. त्यामुळे हे काही या ठिकाणी नुकसान आहे, पण ते तुमच्यावर डिपेंड करते करणं नाही करणं. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आणि त्याचबरोबर आपल्याला ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत मेसेज येणार आहे एक लक्षात ठेवा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.